हाय हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छानशा व्हिडिओमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, सकाळचं सुंदर असं वातावरण झालेलं होतं. चिमण्यांचं चिवचिवाट हे चाललं होतं. काय काय झालं? काय नाही, जे असते ते असते. होय मम्मी, खरं ते खरंच. मम्मीच्या टोमॅटोच्या बागेला मस्त टोमॅटो आलेत पण. होय मम्मी, तुझ्या टोमॅटोला मस्त टोमॅटो आलेत पण. काय होतं? आज बनवली होती मस्त अशी अंड्याची भाजी, मस्त अशी झणझणीत आणि तरीपाच अंड्याची भाजी बनवली होती. कारण की ना, आज प्रत्येक मुलीला नको तो वाटणारा क्षण म्हणजे आता मग ते तुम्हाला पुढं समजेनच. कारण की सासरीवरून माहेरून आम्हाला सासरी जायचं होतं. त्याच्यामुळं थोडंसं असं धडधड होतं तसं. कारण की प्रत्येकाला आपल्या मम्मी पप्पा पशाला नाही जावंसे वाटत. त्याच्यामुळे ते चाललं होतं माझं आवराआवरी करायचं. मुलांनाही छानपैकी कपडे घातले होते, बॅग पॅकिंग केलं त्या. त्यानंतर बॅगे वगैरे पॅकिंग करून मी मस्त छान अशी रेडी झालते. माझ्या म्हणजे पप्पाने त्यांनी वगैरे जी साडी घातली होती त्याच्यावर मॅचिंग ब्लाऊज नव्हतं, म्हणून रेड कलरचं ब्लाऊज घातलं. पण काही कारणा जाऊशी वाटत नव्हतं. त्यानंतर सगळ्यांच्या पाया वगैरे पडलो. हे माझे सासरे होते, जे की आम्हाला न्यायला आलेले होते. आणि माझ्या नणंद 4 दिवस कसे कुंकू केले हे सुद्धा नाही समजलं मला. पण काय चलो आता. नंतर गाडीत बसून थोडंसं गावाच्या बाहेर आलो, तरी पण मला रडू येत होतं ना बापरे, विचारच. कारण की आम्ही निघताना असं लहान मुलं असल्यामुळे मम्मी पप्पांच्याही डोळ्यात पाणी येत होतं. आणि माझी मुलं आणि माझे सासरे तेच पुढं बसले होते. मुलं काय पुढं बसण्यासाठी खूप गोंधळ. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर आम्हाला एक काम होतं, ते म्हणजे आमची मका वाळवायची होती. तर इकडं बघा, माझे सासरे आले की लगेच कामाला लागले होते. आम्हालाही मकाची पलटी मारायची होती. नंतर दिवसभर कामामुळे मी काही व्हिडिओ शूट केला नाही, डायरेक्ट संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस केला. आज स्वयंपाकामध्ये बनवायची होती मस्त अशी आळूची वडी. तर मुलांचा गोंधळ चालला होता आणि दीदी खूप कंटाळली होती, कारण तिला अगोदर ऑलरेडी पित्तही झालेलं होतं. त्याच्यामुळे तिला खूप काही त्रास होत होता. पण चला, आता जेवण वगैरे करायचं होतं, कारण की स्वयंपाक बनवायचा होता. ती भाकरी बनवणार होती आणि मी बनवणार होते आळूच्या वड्या. तर बघा पुढं व्हिडिओ आपला रेसिपी. त्यानंतर मी पानं वगैरे धुवून वगैरे घेतल्यानंतर बेसन पीठही रेडी केलं आणि डायरेक्ट आळूच्या वड्याला असं पीठ लावून घेतलं. कोणाकोणाला आळूची वडी आवडते ते मला नक्की सांगा. आज मी थोडंसं उकडून वगैरे काय करणार नव्हते, आज मी डायरेक्ट तळून करणार होते. आणि तर मस्त अशी माझी आळूची वडी तयार झाली, रेडी झाली. मस्त अशी कुरकुरीत झाली ना, खूप छान झाली आळूची वडी. कारण आळूची वडी तळ्यात दीदीने टेस्ट केलेली होती आणि माझ्या प्रिशूलाही खूप आवडते आळूची वडी बरं का. म्हणजे प्रत्येकालाच आवडते बरं का आळूची वडी, कारण की मस्त टेस्टी झाली. आणि अजिबात अशी तडतड वगैरे कसं काय मी तडतड करतो, त्याच्यामुळे याच्या पिठामध्ये मी लिंबू टाकलं. लिंबू टाकल्यामुळे अजिबात असं आपल्या ह्याच्यात नरड्यात तडतड करत नाही काय. बघा तुम्ही किती मस्त अशी फ्राय होत होते आपली आळूची वडी. आणि तर तुम्हाला बॅकग्राऊंडला शिवांशचा आवाज येत असेल, तर चला, आता कसं लेकरं आहेत ना, नाही ऐकत ते. एडिटिंग करताना ते मध्ये करतातच. तर चला, ते द्या थोडंफार इकडं होतंच असं समजून घ्या. तर कोणाकोणाला आळूची वडी आवडते ते पण नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारे बनवतात ते पण मला सांगा. इथं दीदी बसली होती निवांत आणि इकडं चाललं होतं शिवांचं. तिचं काहीतरी म्हणजे चाललं होतं, तो काहीतरी बोलत होता. त्याच्यामुळे आम्ही त्याला खूप काही हसत होतो. आणि त्याचं कसं आहे, त्याला आम्ही थोडं हसलं ना तो लगेच चिडकी जातो बरं का. त्याच्यामुळं त्यानंतर दीदी लगेच माझ्या सासऱ्यांना ताट करायला लागली होती जेवण करण्यासाठी, कारण गरम गरम वडी होती. तोपर्यंत मला खाऊन घ्यावा. तर चला, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.